कुणीतरी जे म्हटलं ना का मस्त म्हटलं, जर तुम्ही आपल्या गलतीनं सुधारता तर तुम्ही सीडीनं वरत चालल्या, अगर तुम्ही आपल्या गलतीनं सुधरत नाही तर समुद्रात चालला. म्हणजेच का तुम्ही आपल्या गलतीनं अगर सुधरत आहात तर सीडीनं वरत चढत आहात. अगर तुम्ही आपल्या गलतीनं सुधरत नाही आहात तर समुद्रामध्ये डुबत आहात. आज मी तुम्हाला अशी कहाणी सांगणार की तुमच्या जीवनामध्ये एक खूप मोठी सीख देऊन जाणार. तर ध्यान देऊन ही कहाणी जरूर ऐका. हरे कृष्ण. एकदा एका डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये एक पेशंट आला ॲक्सिडेंटचा. तो बराच घायल झाला होता. त्याची ही दशा पाहून डॉक्टर तुरंत आले आणि पाहता क्षणी त्या मुलाला डॉक्टरांनी ओळखून घेतलं आणि डॉक्टरांनी त्याचा विलाजामध्ये कशाचाच विलंब न आणता त्याचा पूर्णपणे विलाज करण्याचा निर्णय घेतला. आणि असा निर्णय घेतला की त्याच्याकडून एकही पैसा न घेता त्याचा विलाज, खाणं पिणं हे सगळं मोफत करायचं. आणि आजूबाजूच्या स्टॉपला सुद्धा सांगितलं की याला ज्याही वस्तूची आवश्यकता असेल, दवाई, औषध, पाणी, जेवण, खावण, कशाची बी आवश्यकता असेल तर याची पूर्तता तुम्ही पूर्ण करावी. चांगल्या तऱ्हेने विलाज झाला. खाणं पिणं चांगल्या तऱ्हेनं झाल्यामुळे तो पेशंट लवकरच बरा व्हायला लागला. आणि तो काउंटरवर आपली फीस भरायला गेला तर काउंटरवाल्यांनी सांगितलं की आमच्या डॉक्टरने तुमच्याकडून एकही पैसा घ्यायचा नाही. तर त्या मुलाला खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी आपली इच्छा जतवली की मला डॉक्टरांना भेटायचं आहे आणि डॉक्टरला हा निरोप देण्यात आला. डॉक्टरांनी त्या मुलाला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं आणि बघते काय तर त्या मुलानेही त्या डॉक्टरला ओळखला. डॉक्टरांनी तो पेशंट असतानाच ओळखलं होतं. त्यांनी एकमेकांना नमस्कार केला. त्या मुलाने आश्चर्याने त्या डॉक्टरला विचारलं की साहेब, तुम्ही माझा विलाज पूर्णपणे मोफत केला, असं का? त्या डॉक्टरनी एक दिवसचा प्रसंग सांगितला. एक दिवस त्या डॉक्टरांसोबत असा प्रसंग झाला होता की ते सायंकाळच्या टायमाला अशा ठिकाणी अडकले होते की ना तिथे नेटवर्क होता, ना कोणाशी संपर्क करू शकत होते. अशा वेळेस त्यांना मदतीची खूपच आवश्यकता होती. आणि रस्त्याने एक मळले कपडे घालून जाणारा तरुण दिसला आणि त्या तरुणाला ह्या डॉक्टरांनी मदतीचा हात मागितला. मुलांनी त्या गाडीला बघितलं. गाडी तुरंत ठीक करून दिली आणि म्हणाला की साहेब, जवळच माझा गॅरेज आहे, मी आपल्या गॅरेजमधून तुमची गाडी दुरुस्त करून देतो आणि तुमची गाडी घरी जाईपर्यंत काहीच होणार नाही अशी मी त्याची गॅरंटी पण घेतो. तर त्या मुलांनी तुरंत गाडी चांगली करून दिली आणि डॉक्टरांनी त्याला त्याची फीस द्यावी इच्छिले, पण त्या मुलांनी घ्यायला नकार दिला. त्यावर तो मुलगा एकच शब्द बोलला की साहेब, जोही कोणी मुसीबतमध्ये असतो मी त्याच्याकडून फीस नसते घेत, कारण याचा हिसाब तो परमेश्वर करतो. डॉक्टरांना वाटलं की चला ठीक आहे, खरंच बघूया की उपरवाला करतो तरी काय. असं बोलून मुलगा आपल्या कामी लागला आणि डॉक्टर निघून गेले. आणि डॉक्टरांनी म्हटलं की आज तू माझ्याजवळ आहे. मी त्यावेळेस तुला ना फोन नंबर दिला ना कोणता कॉन्टॅक्ट नंबर दिला, कारण मला हा पूर्ण निर्णय वरच्यावर सोडायचा होता. म्हणूनच मी तुला कोणताच कॉन्टॅक्ट नंबर दिला नव्हता. आज मला तुझी मदत करण्याची परमेश्वरानेही संधी दिली. डॉक्टरही त्याची मदत करून अत्यंत खुश झाले आणि त्या तरुणालाही त्या डॉक्टरशी भेटून खूप छान वाटले. तर सांगण्याचा तात्पर्य असा असतो की काही फैसले खरंच वरच्यावर सोडून द्यावं असतं. काही गोष्टींची किंमत नसते, काही मदतींची किंमत नसते. जर कोणी मुसीबतमध्ये असेल तर खरंच त्याची मदत करा, कारण तुम्हाला त्या ठिकाणी त्या परमेश्वरानेच पाठवलं असतो. म्हणून म्हणते की चांगलं कार्य करत राहा आणि प्रभूच्या संपर्कात राहत जा, कारण तोच आपला हितकारी आहे. प्रभूच्या जवळ जाण्याची संधी एकही सोडू नका. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण. स्वतःही खुश राहा आणि दुसऱ्यांच्याही खुशीचं कारण बना. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक, शेअर और सबस्क्राईब करायला विसरू नका.